नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज मी चाललेलो आहे भिपुरी कॅम्पमध्ये आपल्या उजाळा देण्यासाठी. तर आज आहे शनिवार. आज आपल्या कॅन्टीनमध्ये एक असा पदार्थ बनायचा की जो आपल्या ओठावर अजूनही आहे, त्याची चव अजूनही आपण विसरलो नाही आहे. आता मी चाललेलो आहे आपल्या भिपुरीमध्ये आणि आपल्या कॅन्टीनमध्ये. कॅन्टीनमध्ये आपण आपल्या आठवणी सांगणार आहेत आणि आपल्याबरोबर रेखाताई असणार आहेत. तर जाऊया डायरेक्ट भिपुरीमध्ये. नमस्कार, मी मनोहर फाकडकाने ही रेखाताई. आम्ही आता कर्जत ते बादापुरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भिपुरी एक आठवण या माध्यमातून भिपुरीचा वास्तू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण आलेलो आहे भिपुरीच्या अशा एका ठिकाणी जिथे प्रत्येकजण इथं आलेलं आहे खास त्याच्या पोटासाठी. तर हे आपलं कॅन्टीन. आता आपल्या कॅन्टीनबद्दल रेखाताई सांगायला आठवण. रेखाताई, आता आठवण सांग आपल्या कॅन्टीनमध्ये तुझ्या काय आठवणी ते आम्हाला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचव. आपल्या शाळेच्या समोर पेंडॉलच्या समोर जे कॅन्टीन होतं, पूर्वी इथून सगळ्यांची भूक भागली जायची. या कॅन्टीनमध्ये आपण या वास्तूमध्ये आलेलो आहोत आणि मी उभी आहे ती दगडू जोशीच्या ह्या काउंटरवरती उभी आहे की दगडू इथे बसायचं आणि सगळ्यांना रागारागाने चिडचिडपणाने बोलायचं. सगळे त्याच्या डोक्याशी गडबड करायची ऑर्डर देण्यासाठी की दगडू दादा आम्हाला पॅटीस दे, आम्हाला भावनगरी शेव दे, आम्हाला वडापाव दे, आम्हाला समोसा दे. बघा मनोजनी वडापाव पण आणलाय दगडूची आठवण म्हणून. इथे या वास्तूला आम्ही इथे अर्पण करून जाणार आहोत हे वडापाव इथेच, की त्यांना त्या वास्तू पण भुकेली असेल कदाचित ही, तर तिची पण आम्ही भूक भागवण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ते घेऊन आलं मनोज आपला. ते मनोज धन्यवाद खरोखरच. या कॅबिनमध्ये मी उभी आहे ह्या काउंटरवरती की जिथे दगडू ऑर्डर घ्यायचा, पैसे घ्यायचा आणि खूप चिडचिडा असायचा हा दगडू असा. कारण बरोबरच आहे की सगळं एकच कॅन्टीन पूर्ण कॅम्पाचं आणि त्यामध्ये खूप असायची, मुलं असायची, एम्प्लॉईज असायचे. काही शाळेतली मुलं मुली शनिवारी असले तर इकडे नाश्ता करायला यायचे, काही एम्प्लॉईज असायचे आणि त्याला खूप एम्प्लॉईज बडबड करायचे आणि त्यामुळे त्याचा स्वभाव असा चिडचिडा असायचा. तुडतुडा पण शरीराने असा तुडतुड्या इष्टीचा असायचा आणि असा हा दगडू असायचा. इथून 50 पैशामध्ये भावनगरी शेव मिळायचे आणि ती आम्ही शाळेच्या गार्डनमध्ये जाऊन खायचो. आपल्याकडे शर्माजी म्हणून होते, त्या शर्माजीचे बुंदीचे लाडू आज कुठेच अशी चव मी बघितलेली नाही. इतकी अफाट आणि इतकी सुपर अशी चव त्या लाडवाला असायची. तर वडापाव पण सुंदर असायचा आणि पॅटीस तर आज मी कुठेच असे खाऊ शकलेली नाही आहे. आजचे पॅटीस आपण बघितले असतील तर आपल्याला आवडतात, पण ही टेस्ट आहे ना ती कुठल्याही जगात मिळणार नाही आहे किंवा कुठल्याही शहरात, कुठल्याही राज्यात मिळणार नाही. असा फुगलेला सुंदर असं पॅटीस आणि त्यासाठी इतकी ओढाताण असायची की आम्ही शाळेत असताना, मी क्लर्क असताना कमल मावशी माझी पिऊन होती, तिला मी ऑर्डर करायला सांगायचे की जा कमल मावशी आपल्याला पॅटीस घेऊन ये. आणि 7:30 वाजल्यापासून कॅन्टीनच्या बाहेर गडबड असायची पॅटीससाठी दर शनिवारी. आणि मात्र दरवाजा मात्र दगडू 8 वाजल्याशिवाय अजिबात उघडायचं नाही. 8:30 व्हायचे तेव्हा दगडू आपला पॅटीस उघडायचा, जोपर्यंत त्याची ऑर्डर त्याचं करणं पूर्ण होत नाही. अशी सुंदर सगळ्यांची भूक भागवणारी होती. इथे शिंदे होते जे एम्प्लॉईज, म्हणजे जे वर्कर होते आपल्या गावातले आजूबाजूचेच होते. कराळे मामा होता, शिंदे होते, दिनेश शिंदेचे वडील होते इथे. परत आपल्याकडे असले अनेक गावामधले जे टेम्पररी बेसवर काम करणारी जी लोक होती, कराळवाडीची, तापकीरवाडीची, भिपुरीची, ती सगळी इथे असायची. जयराम असायचा इथे. तर ही लोक सगळी इथे आपल्याला मदत करण्यासाठी किंवा आपली भूक भागवण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे त्या लोकांनी. तर त्यांना एकदा नमस्कार करते. हे आपल्या भिपुरी आपल्या कॅन्टीनचं हे मोठं असं सुंदर असं किचन होतं. इथे गोपाल किंवा पांडू किंवा शिंदे काका असे बिचारे वर्कर्स लोक इथे आपल्याला भूक भागवण्यासाठी अनेक छान छान पदार्थ तयार करायचे. मग तो उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, रखरखत्या उन्हात पण तेलाच्या शेगडीजवळ, कढईजवळ तेलाच्या आधी लोक आपल्यासाठी सुंदर असे पदार्थ तयार करत होते. की हेच तर खरं असतं की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. आणि अशा प्रकारे हा असा सुंदर किचन होता. तेव्हा भांडी पण असायची. तर ह्या सगळ्या किचन मोठा मोठा असायचा आणि ह्याच्यातून जे काही लागायचं साहित्य ते इथे, म्हणजे त्यांची भांडी असायची किंवा काही बेसन असायचं, काही त्यांचं अन्नधान्य असायचं, त्या स्टोअरमध्ये ते स्टोअर केलं जायचं आणि इथून मग ती लोक ते किचनसाठी साहित्य वापरत होती. जे तयार झालेले पदार्थ असायचे, मग ते बटाटा वडा असू दे, ते लाडू असू दे, समोसे असू दे, पॅटीस असायचे, ते ह्याच्यामध्ये ह्या कपाटांमध्ये असे ठेवले जायचे. काचेची कपाटं होती इथे आणि ह्याच्यामध्ये सगळे भरलेले असायचे. आणि इथूनच ती लोक, इथे जे हे खिडकी दिसते, या खिडकीमधून सगळी लोक बाहेर उभी राहायची
आणि त्या खिडकीतून मग आपल्याला हे जे वर्कर्स होते ते आपल्याला इथे बटाटा वडा वगैरे हे पदार्थ आपल्याला तिथे सप्लाय करायचे. असं एक सुंदर आपली भूक भागवणारं एक सुंदर असं भिवरेचं कॅन्टीन. हे इथे मात्र खाण्यापिण्याची व्यवस्था असायची, म्हणजे मिसळपाव वगैरे खाण्यासाठी त्या टेबल खुर्च्या असायच्या. आणि इथे जर का कोणाला दुपारी एम्प्लॉईज वगैरे आले, कोणी गेस्ट वगैरे आले आपल्या घरी, तर आपणही त्यांना कॅन्टीनमध्ये आणायचो. त्यांना आपलं कॅन्टीन दाखवायचं, त्यातले पदार्थ, त्यातल्या मॅनेजर आपला दगडू जोशी होता त्याची ओळख करून द्यायचो. आणि इथे बसून आपण छान चहा, कॉफी, नाश्ता इथे घेतला जायचा. इथे खुर्च्या टेबल अशी लावलेली असायची आणि डेकोरेशन पण तेव्हा खूप छान केलेलं असायचं आणि मनात त्या आनंदाने असं मुक्त व्हायचं इथे. आहे आजच्या आपल्या कॅन्टीनची अवस्था. आज रेखाताईंनी आपल्याला सगळी ती इथे काय काय व्यवस्था तिथे आपल्या सर्वांना सांगितलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा काय याच्या आठवणी असतील तर मला अजून एक आठवण शेअर करायची. ठाकूरसिंग सोळंकीबद्दल. ठाकूरसिंग सोळंकी आज आपल्यामध्ये नाही आहे. कान्या, आपण त्याला कान्या बोलायचो. त्याने एक गोष्ट सांगितली होती शाळेमध्ये असताना. एक कावळा होता, तो दगडूकडे गेला आणि मग त्यांनी दगडूचा वडा खाल्ला, अशी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. तर ती सुद्धा आज आठवण आलेली आहे. तर या सर्व सुंदर आठवणी आम्ही आपल्यासोबत घेऊन येत आहे, मी आणि रेखाताई. जर अजून कोणाला याच्या आठवणी असतील तर त्यांनी आमच्यासोबत यावं. उद्यासुद्धा आम्ही इथे येणार आहेत. तर आपण जर येणार असाल तर कृपया आपल्या टाटा पॉवर ग्रुपवर मेसेज करा. आता आपण जाणार आहे पुढील ठिकाणी. तुर्तास धन्यवाद.